राज्याच्या राजकारणात नेतृत्वाचा, लोकहिताच्या कार्याचा ठसा उमटवणारे आणि कार्यकर्त्यांच्या हृदयात घर करणारे नेते अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. आज अकोला शहरात त्यांच्या अस्थिकलशाचे आगमन होताच वातावरण भावनांनी दाटून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर कार्यालयात अस्थिकलश ठेवण्यात आला असता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अश्रुपूर्ण डोळ्यांनी दर्शन घेत दादांना अखेरचा मानाचा मुजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगरच्या कार्यालय परिसरात दादांच्या अस्थींचा कलश आला तर काही काळ स्तब्धता पसरली होती. दादा परत येणार नाहीत ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. अनेक कार्यकर्त्यांनी दादासोबतच्या आठवणी सांगताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. अजितदादा हे केवळ नेते नव्हते तर निर्णयक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक होते. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात भावना व्यक्त करण्यात आल्या. राजकीय पटलावर ठाम भूमिका, जलद निर्णय क्षमता आणि संघटन कौशल्य यासाठी ओळखले जाणारे दादा आज नसल्याची जाणीव प्रत्येकाला अस्वस्थ करून गेली. नेतृत्व हरपलं, आधार हरपला अशी भावना कार्यकर्त्यातून व्यक्त होत होती. यावेळी फैयाज खान, याकूब पेलवाल, माजी नगरसेवक मनोज गायकवाड, नितीन झापर्डे, गौतम गवई, युवक अध्यक्ष अजय मते, बुडन गाडेकर, देवानंद ताले, सुधीर कहकर, सुषमाताई निचळ, सुनीता ताथोड, अशोक परळीकर, बाळू नेरकर, मुन्ना ठाकूर, सोनू पठाण, सय्यद वसीम, गौतम चव्हाण, अब्दुल नईम, अश्विनी यादमराळे, नितीन क्षीरसागर, अतुल वसतकार, अजय कांबळे, दिलीप देशमुख आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.